महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। तर आपण आता गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव इथे आहोत। नवेगाव इथे एक रुग्णालय आहे, सरकारी दवाखाना म्हणतो आपण त्याला। त्या सरकारी दवाखान्यामध्ये 6 डिसेंबर रोजी एक महिला ही प्रसूतीसाठी गेली होती। मात्र प्रसूती दरम्यान कुठेतरी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा जीव धोक्यात आलेला होता। ती महिला नागपूरच्या रुग्णालयात भरती होती, मात्र आता ती महिला मृत्युमुखी पावलेली आहे। आणि आता आपण बघू शकता, आपण आता सध्या पोलीस स्टेशन नवेगाव बांध इथे आहोत। आपल्यासोबत नागरिक आहेत आणि पोलीस कर्मचारी आहेत। आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की जी महिला मरण पावलेली होती त्यामध्ये कुठेतरी वैद्यकीय अधिकारी हे होते, हे यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला असावा का, आणि इथून पुढे जो काही प्रकार होणार आहे किंवा जो वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यावर नेमका आपण काय कारवाई करणार आहोत, ह्या संदर्भात आपण आता जे आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। काय सांगणार आहात जो प्रकार घडलेला आहे 6 डिसेंबरला, ज्या महिलेसोबत, ही महिला प्रसूतीसाठी स्थानिक दवाखान्यामध्ये गेली होती, मात्र कुठेतरी नागरिकांनी अगोदर तसा आरोप केला होता की ती जी महिला आहे ती महिला कुठेतरी वैद्यकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे, त्यांच्या बेजबाबदारपणामुळे कुठेतरी ते आता जे मृत्युमुखी पावलेली आहे तेच जबाबदार आहेत। काय सांगणार आहात? त्यांनी करू आता चौकशी केल्यानंतर सगळं येईल बरोबर। नाही, पण आता जो विषय म्हणजे असा आहे की आता हे सगळे नागरिक आहेत आपला पोलीस स्टेशन जमा, तर जे महिला आता मृत्यू पावलेली आहे ती एक कुठेतरी गरीब घराण्यातली महिला होती। आज एक बाळ आईच्या दुधापासून वंचित आहे। कुठेतरी सर्व महिलांनी आरोप केला आहे की जो वैद्यकीय अधिकारी होते ते त्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। तर आपण त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करू शकतो, काय सांगणार? चौकशी अंती। तर आपण आता महिलांशी बोलूया। साहेब नमस्कार। मी या ठिकाणी जो प्रकरण झाला त्या 6 डिसेंबरची जी घटना आहे, आज आपण 31 डिसेंबरला या ठिकाणी उपस्थित आहोत। 6 डिसेंबरला रोशनी अनिल मसराम हे अत्यंत गरीब कुटुंबाची आदिवासी महिला या ठिकाणी प्रसूतीसाठी ॲडमिट झाली। त्या महिलेच्या एक नॉर्मल डिलिव्हरी, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम नसताना एक नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे ते स्वस्थ बाई होती। बाळपण चांगला झाला, एक मुलगा जन्माला आला, परंतु बाळपण झाल्यानंतरच 1 दिवसाच्या आळमध्ये त्याला अशा प्रॉब्लेम निर्माण झाल्या का त्या वेदनेमुळे ते बाई अत्यंत खालच्या परिस्थितीत गेली। आणि हे सरासर वैद्यकीय अधिकाऱ्याची चूक आहे। आम्ही या वतीनं आदिवासी फेडरेशनचे या ठिकाणी लोक आहेत, जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे मागणी केलेली आहे की सदर शल्यचिकित्सक जो आहे त्याच्यावरती आरोप सिद्ध करावा, गुन्हे दाखल करावा, त्याला निलंबित करावा आणि रस्त्यावर आलेला कुटुंब जो आहे मसराम परिवाराच्या त्याला 25 लाखाची आर्थिक मदत करावी, हे आम्ही सर्वांच्यातर्फे शिवसेना आणि आदिवासी समाजातर्फे मागणी केलेली आहे। नमस्कार सर, काय नाव आहे? मी डॉक्टर नाजूक कुंभरे। काय सांगणार आहात जो हा प्रकार घडलेला आहे 6 डिसेंबर रोजी, मात्र ती आता महिला मृत्युमुखी पावलेली आहे, गरीब घराण्यातली ती महिला आहे, काय सांगणार आहात? नाही, अत्यंत म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की एक गरीब कुटुंबातील महिला आणि 6 डिसेंबरला डिलिव्हरी करता इथे ॲडमिट करण्यात आली। ॲडमिट केल्यानंतर ती नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि नॉर्मल डिलिव्हरीनंतर कसं काही खूप क्रिटिकल असं काही नव्हतं, परंतु काय ती म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी काय झालं त्यांना माहीत नाही, त्यांनी ट्रीटमेंट काय केली, म्हणजे कसं तरी नॉर्मल डिलिव्हरी एकदम डायरेक्ट काही कोमात किंवा म्हणजे जास्तच्या याच्यात जाऊ शकत नाही, परंतु ती डिलिव्हरी म्हणजे झाल्यानंतर त्याने ट्रीट बरोबर केलं नसावं आणि तर कुठेतरी त्या मेडिकल ऑफिसर चुकी झाली असावी आणि त्याच्यामुळे त्याने जो गोंदियाला रेफर करण्यात आले, परंतु त्या म्हणजे क्रिटिकल पेशंट असल्यामुळे त्या गोंदियाच्या डॉक्टरांनी त्याला घेतलेलं नाही आणि तिथून पुन्हा रेफर ती नागपूरला घेण्यात आली मेडिकल कॉलेजमध्ये। तर 25 दिवस तिथं ती ॲडमिट होती, परंतु इथून चुकीचं डायग्नोज झाल्यामुळे तिथं आज तिचं देहांत झालेलं आहे। परंतु एक गरीब कुटुंबातली बाई याच्यावर रिसर म्हणजे आज आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, तर हे रिसर्च त्यांचे CS जे आहे गोंदियाचे CS आहेत वरिष्ठाकडून आणि पोलीस डिपार्टमेंट सर्व जिल्ह्याच्या डिपार्टमेंटकडून रिसर्च चौकशी व्हावी, त्या बाईला न्याय देण्यात यावा आणि जी मृत झालेली बाई आहे तिचा छोटासा बाळ आज जिवंत आहे, म्हणजे दोघेही काय गेलेले नाहीत, त्या बाईच्या कुटुंबाला 25 लाख अनुदान देण्यात यावं।
असं मी घोषणा करतो. नमस्कार ताई, काय सांगणार जो घडलेला प्रकरण आहे, एका महिलेशी प्रसूती दरम्यान तिची अचानक प्रकृती खालावली, आज ती महिला आपल्यामध्ये राहिलेली नाही, काय सांगणार? माझं नाव आहे शिला सुरेश उईके, आदिवासी फेडरेशनची विदर्भ संघटक आहे. आम्ही आता ही तिसरी घटना आहे. तिसरी घटनेमध्ये नयगाव बांध, मागे कोरंबी टोला, मागे चालना बागटी, याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी बरोबर ट्रीटमेंट करत नाही आहे. डिलेवरी गरीब महिला ही सरकारी दवाखान्यामध्ये येतो, त्यांची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे, तर ती डिलेवरी करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थित डिलेवरी लक्ष द्यावं. वेळोवेळी त्यांना औषध का लागतो का नाही, आणि ते काळजी न घेता त्यांना जर काही झालं नसतं तर गोंद्याला पाठवलं नसतं. गोंद्याला इथंच काहीतरी त्यांचं डिलेवरी करताना उपचार करताना काहीतरी लागला असेल, त्या चुकीमुळे ही बाई मृत्यू पावली आहे. तर आमचं म्हणणं आहे, आदिवासी फेडरेशन विदर्भ संघटिका असल्यामुळे आम्ही जर त्यांना जर 25 लाख आणि त्या मुलांचं आता छोटासा मुलगा आहे, त्यांना काय आईच्या वेदना त्या मुलांना घडतील, ती किती वेदना होतील त्या मुलाला, आईला आई दिसत नाही बाळाला, तर समोर त्यांना 25 लाखाची मदत मिळावी. आणि जर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित जर नाही करतील तर आम्ही आदिवासी फेडरेशनमार्फत आदिवासी महिला ह्या गाव तालुका रस्त्यावर उतरेल ही मागणी करत आहे मी. त्यांची आजी आणि महिलेची आई आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आई नमस्कार. नमस्कार. काय सांगणार आहात, आज छोटासा मुलगा आईच्या आवाळापासून वंचित झालेला आहे, त्याला कुठेतरी आईचा दूध मिळालं नाही, काय सांगणार आहात, काय तुमची मागणी आहे, काय अन्याय झाला असं वाटतं? त्याची आई तर आता गेली वरती, आई काय भेटणार नाही आहे, त्याचा भविष्यकाळ कसा होणार आहे, काय मागणी आहे, काय मागणी आहे, काय देणार आहे ते? काय वाटते जे स्थानिक डॉक्टर आहेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे, त्यांच्या दुर्लक्षपणामुळे असा झाला असेल? दुर्घटना झाली. दुर्घटना झाली. हो. काय किती वाजता तुम्ही दवाखान्यात नेले होते महिलेला? 7 वाजे नेला होते. 6 डिसेंबरला. हो. त्यानंतर मग तिची जेव्हा डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीच्या नंतर कसं काय तुम्हाला कळलं की बा तिची अचानकपणे तब्येत कुठेतरी? आम्हाला तेव्हा माहीतच नाही झाला. ते एक दिवस डिलिव्हरी झाली 6 डिसेंबरला, आणि मग दुसऱ्या दिवशी पण चांगलीच होती, आणि मग सायंकाळी नाही का मी सकाळी डब्बा नेऊन दिले ते, त्या पोरगा नाही होता, तर मी या घराकडे गेलो, पाहिलं तर हा नाही भेटला. मग सायंकाळी अजून जात होतो तर हा आणि फार्मसीमध्ये गोळ्या घेत होता, तर मी म्हणलो बापा कुठे गेला होता सर, तर गोळ्या घेतो म्हणते. एक त्याच्यासोबत नाही का चपराशी होता, गोळ्या घेतलं आणि येते नाही भेटल्या फार्मसीत, तर तिकडे गेला चौकात, त्या गोळ्या आणल्यानंतर संडास उलटी चालू आहे म्हणा. ते जास्त वाढून गेली तर दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी रेफर केला, रक्ती चक्कराला पाठवला परशान कापगत्याकडं, मग तिकडून आणल्याच्या बादमध्ये गोंदियाला पाठवला. हो, तर आम्ही एकटंच गेलं, कोणी आलाच नाही आमच्यासोबत. तर काय वाटते, जो आता जो तुमच्या स्थानिक रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये डॉक्टर व्यवस्थित नाही आहेत का? काय वाटते, त्यांचा उपचार करण्याचा कुठेतरी कार्यपद्धत चुकीची आहे का? चुकीची असेल तेव्हा तब्येत बिघडली ना, नाही तर पहिले काही बिघडलीच नाही ना. ते तर हिच्याकडून आले ना, लहानगींकडून तपासून आली, तर आजच डिलेवरी होऊ शकते, नाही तर उद्याही होऊ शकते अशी सांगितलं ना तिनं. तर बघू शकता आपण आजीबाईंशी बोललो, त्यांनी सांगितलं आहे की बी काही कोणतेही कारण नसताना, कोणत्याही प्रकारची तिला आजार नसताना ती आज मृत्युमुखी पडलेली आहे. त्यामुळे स्पष्टपणे जबाबदार हे डॉक्टर वर्ग आहेत, डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर जे आपल्यासोबत आहेत महिला वर्गांनी केलेली आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, नवेगाव, गोंदिया.